काहीतरी मस्त स्पेशल बनवायचं आहे तर ही बटाटा चण्याची भाजी करा. कुकरमध्ये अगदी 20 मिनिटात होते आणि एकदम मस्त रस्सेदार ग्रेव्ही तयार होते. तर चला करूया. तर इथे मी चणे स्वच्छ धुवून आणि त्याला रात्रभर भिजत ठेवलेले. त्याचसोबत 2 मध्यम आकाराचे बटाटे मोठ्या फोडी करून कापून ठेवले, म्हणजेच बटाटा काळा पडणार नाही. एक छोटंसं वाटण करतो. त्यात मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा धनिया पावडर, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद आणि 3-4 हिरव्या मिरच्या. फोडणीसाठी लागणार आहे 2 तमालपत्र, 2 वेलची, 3-4 काळी मिरी, 1 दालचिनी तुकडा, 2 लवंग, 1 चक्रफूल आणि जिरं. त्याचबरोबर पाव चमचा हिंग, 1 चमचा गरम मसाला, थोडीशी कसुरी मेथी, 1 चमचा घरगुती गरम मसाला, चवीनुसार मीठ, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा. आता वाटण करायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊ कोथिंबीर, मिरची या प्रकारे तोडून घालायची आहे. बारीक चिरलेला टोमॅटो. आता भाजीला दाटसरपणा आणण्यासाठी 2 ते 3 चमचे चणे घालू आणि या वाटणाबरोबर थोडंसं पाणी घालून वाटून घेऊ. तर आपलं हे वाटण तयार झालं. आता आपण जे मसाले घेतले आहेत ते एका वाटीत काढून घेऊ. आणि थोडंसं पाणी घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं. कुठल्याही भाजीला जेव्हा आपण स्पेसिफिकली जेव्हा ग्रेव्हीच्या वगैरे भाज्या करतो ना, तेव्हा मसाले असे पाण्यात काढून घातले की त्याची चव छान लागते. तर घ्या, मसाल्यांची पेस्ट तयार झाली. आता भाजी फोडणीला घालू. तर इथे कुकर तापत ठेवला आहे. त्यात 4 चमचे तेल घालू. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण घेतलेले खडे मसाले घालू. यातला कोणताही खडा मसाला नसेल तरीही चालेल. तर आता खडे मसाले चांगले परतून झालेले आहे. आता घालूया बारीक चिरलेला कांदा. आपल्याला गॅस इथे कुठेही कमी करायचा नाही, मोठाच ठेवायचा आहे. त्यानंतर घालूया हिंग, आलं लसूण पेस्ट. या भाजीला कांदा मात्र बारीक चिरायचा आणि भरपूर घालायचा. तर आता कांदा आपण थोडासा तांबूस रंग येईपर्यंत परतून घेऊ. तर घ्या, कांदा आपण तांबूस रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे. आता आपण जी मसाल्यांची पेस्ट करून घेतलेली ती घालू. आणि 2 मिनिटांसाठी मसाले पण तेलात परतून घेऊ. तर 2 मिनिटे याला परतलं. आता यामध्ये आपल्याला घालायची टोमॅटो पेस्ट, म्हणजे आपण जी टोमॅटो, मिरची आणि चण्याची पेस्ट केली ना ती घालायची. सोबतच पाव चमचा मीठ घालायचा, म्हणजे टोमॅटो पटकन परतला जाईल. आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता तुम्ही गॅस मोठा ठेवा किंवा असं मध्यम करत करत याला चांगलं परतून घ्या. फक्त मसाला करपू देऊ नका. तर हे बघा, मसाला अगदी तेल सुटेपर्यंत परतला गेला आहे. मस्त ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. आता यामध्ये घालूया कसुरी मेथी, गरम मसाला किंवा तुम्हाला जर जो चना मसाला मिळतो तो वापरला तरीही चालेल, चवीनुसार मीठ. कोथिंबीर घालूया फोडणीमध्येच. तर याला आता चांगलं मिसळायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता चणा असा बारीक करून घातला की चांगला दाटसरपणा येतो. तर हे चांगलं मिसळून झालेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे बटाटा आणि चणा. आता याला चांगलं या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे.
आहे की नाही एकदम सोपी. फक्त टोमॅटो मिरचीचं वाटण केलं, त्यातच चणे घातले, कांदा वगैरे सगळे मसाले परतून घेतले, मसाल्यांची पेस्ट परतली, चणे घातले आणि कुकरच्या शिट्ट्या करायच्या. आता याला आपण चांगलं परतून घेतलं आहे. आता इथे मी गरम पाणी घेतलं आहे. तर तुम्हाला जशी ग्रेव्ही घट्ट पातळ हवी त्याचप्रमाणे गरम पाणी घाला. इथे मी साधारण 2 कप गरम पाणी घातले आहे. याला मिक्स करायचं. फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, बटाट्याच्या फोडी आपल्याला मोठ्या ठेवायच्या आहे. कारण काय, तुम्ही जर एकदम बारीक फोडी केल्या तर त्या चण्याबरोबर खूप जास्त शिजतील. त्यामुळे फोडी मोठ्याच केल्या की चण्यासोबत त्या अगदी व्यवस्थित शिजतात. आता गॅस मोठा करून याला चांगली उकळी आणायची. आता काही नाही, कुकरचं झाकण लावायचं आणि मोठ्या गॅसवर एक शिट्टी करायची आणि एक शिट्टी कमी गॅस करून करायची. आता कुकरच्या शिट्ट्या झाल्यात. कुकर उघडून बघूयात. आणि हे बघा, आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला याचा थिकनेस कळतच असेल. तर बटाटा कसा शिजला आहे बघूया. तर हे बघा, बटाटासुद्धा मस्त शिजलेला आहे आणि चणेसुद्धा मस्त शिजलेले आहेत.